बैठा हुआ सरकार, महाराष्ट्र में बैठा हुआ सरकार, पिंपरी चिंचवड़ में बैठा हुआ सरकार जानबूझकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के सोच को लोगों को तकलीफ देने का, अल्पसंख्यक समाज को तकलीफ देने के काम। क्योंकि मैं बोलना चाहता हूं, पूरा पिंपरी चिंचवड़ एरिया में अगर वो बस स्टैंड हो और ट्रैफिक एरिया हो, मार्केट हो, बाकी सभी एरिया में मैक्सिमम हिंदू समाज का मंदिर खड़ा है, उनको कोई प्रॉब्लम नहीं है। इलीगल कंस्ट्रक्शन के नाम पर पिंपरी चिंचवड़ में जानबूझकर कुछ पार्टी द्वारा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के समाज को, अल्पसंख्यक समाज को तकलीफ देने के काम पिछले कुछ सालों से चल रहा है। आदरणीय कमिश्नर साहब, आप अभी 2 महीने में आए, इधर 2-3 महीना हो गया। आपको स्टडी करना चाहिए कौन से समाज को, कौन से समाज का मंदिर हो, मस्जिद हो, क्योंकि आप अभी बोल रहे हैं उसको, ये एरिया का विश्व शांति की बुद्ध विहार, कोई प्रॉब्लम नहीं है, ट्रैफिक का इश्यू नहीं है, किसी को तकलीफ नहीं है। एक सुंदर ऐसा एरिया, वो एरिया में एक कॉर्नर में हमारा बुद्ध विहार है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर धार्मिक परिवर्तन करते हुए सामाजिक उन्नति के लिए वो टाइम पर उनको लोगों को लेके आया, उनके शिक्षा दिया। वो समाज आज उनका आस्था के हिसाब से वो करने का काम, धार्मिकता करने का काम करते टाइम इधर बैठे हुए पिंपरी चिंचवड़ की महापालिका के आयुक्त सम्माननीय महापौर, सम्माननीय गठ नेता और सभी लोग, महापौर और सभी लोग, क्योंकि उनको मालूम होना चाहिए पिंपरी चिंचवड़ में हमको साथ देने वाला कम्युनिटी अम्बेडकर साहब, हमको साथ देने वाला कम्युनिटी माइनॉरिटी कम्युनिटी, मुस्लिम हो, क्रिश्चियन हो, दलित हो, सभी लोग ताकि आपके ऊपर बैठा है। लेकिन आपका सत्य का मास करते हुए मेरे लोगों को तकलीफ देने के काम कर रहा है। मैं आज बोलना चाहता हूँ मेरा वोट अल्पसंख्यक समाज और अम्बेडकरी समाज पिंपरी चिंचवड़ में 15 लाख के आसपास है, 12-13 लाख के उसके अंदर आज ये एक विश्व शांति बुद्ध विहार की बात नहीं है, पूरा पिंपरी चिंचवड़ की बात है। तमाम लोग इकट्ठा होकर इधर आना चाहिए था और पुलिस प्रशासन के सामने आप लोग इकट्ठा 5,000 लोग खड़ा रहेंगे ना, उसका कोई मायका नहीं आपको तकलीफ देने का काम करने का, उसकी मैं बोलना चाहता हूँ। आप आदरणीय एडवोकेट सर्वजीत धनखड़ साहब बैठा है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नातो बाला साहब अम्बेडकर के पार्टी वंचित बहुजन आघाड़ी के एक डायनामिक नेतृत्व है, देवेंद्र तायडे सर बैठा है, भारतीय बौद्ध महासभा के सब लोग बैठा है। मैं डोंगरे ताई हो, वाले ताजा हो, दशरथ साहब हो, मैं सभी को सल्यूट करना चाहता हूँ। और साथी कोई आपको भी, आपका पूरा समाज इकट्ठा करने के काम आप लोग सब मिलकर करेंगे। और महापालिका का गलत काम मैं आपको बोलना चाहता हूँ, बहुत सारी एरिया में आपको बहुत सारे इलीगल हिंदू टेम्पल दिखते हैं, आपको चिंचवड़ में बहुत सारे दिखते हैं, पिंपरी में है। उसके बाद आपने जानबूझकर एक छोटा सा किधर से भी होके पत्थर लगाना चाहता है, उसको मंदिर के नाम पर इनके साथ बुद्ध विहार और मस्जिद के नाम पर उनको तोड़ने का आप बताना चाहता है। लेकिन आपको मैं हम लोग लिस्ट देता है, हमको कोई प्रॉब्लम नहीं, डेवलपमेंट के नाम पर सब लोग तोड़ो तो आपको बाकी मंदिर भी तोड़ो और इलीगल कंस्ट्रक्शन सब छोड़ो, ओनली लीगलाइज के मैटर में आप बात करेंगे। तो आदरणीय आयुक्त साहब, आदरणीय महापौर साहब, आपको बोलना चाहता हूँ, आप लेकिन पुलिस को आगे करते हुए वो गरीबों को डराने का काम
पूरा पिंगल चित्तौड़ में कर रहा है। मैं इसका एक सामाजिक कार्यकर्ता के नाते अल्पसंख्यक समाज के राष्ट्रीय कार्यकर्ता के नाते मैं उसका खंडन करता हूँ, उनका निषेध करता हूँ। और आप सभी से मैं स्पेशली मेरे मुस्लिम समाज के मैं बोलना चाहता हूँ, आप यूपी और बिहार और पिंडल चिंचवड़ और समाज का जिक्र नहीं करते हुए अल्लाह को प्यार करने वाला के नाते आप लोग सब इकट्ठा होके रास्ते में उतरने का टाइम अब आया। मैं इसके साथ में आपको अंबेडकर समाज के लोगों को सभी को आरपीआई वंगेज रिपब्लिकन सेना कवाड़ा गट कुंभारा गट ये सब छोड़ के आप एक प्रकार का डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का सोच को लेके आगे चलने के लिए सब उत्तर बिहार को अपनी संभालने के लिए आप लोग सब इकट्ठा आके आप काम करेंगे ऐसा अपेक्षा रखता हूँ। मुझे इधर आने का और दो शब्द बोलने के लिए आयोजक ने ध्यान सम्मान दिया, इसलिए मैं आपको सभी को धन्यवाद देता हूँ। थँक्यू। दोन्ही धार्मिक स्थळ अल्पसंख्याक समुदायाची धार्मिक स्थळ आहेत आणि या शहरामध्ये एक सुद्धा असं मंदिर नाही किंवा मस्जिद नाही, म्हणजे विहार नाही की जे स्वतःच्या पैशांनी बांधलेलं आहे। फार 1% असतील सर्व मंदिर आणि विहार। आणि मग हे होत असताना आयुक्तांच्या डोक्यामध्ये कोणी भरवलं की फक्त मस्जिद पाडायचे आणि विहार बुद्धविहारी पाडायचे। या संविधानाने अल्पसंख्याकांना त्यांच्या श्रद्धा त्यांना संरक्षण देण्याचं काम संविधानाने दिलेलं आहे। संविधान या शासनाला सांगतंय की अल्पसंख्याकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होणार नाही, त्यांची धार्मिक स्थळं त्यांच्या श्रद्धा जपल्या गेल्या पाहिजेत हे संविधान सांगतंय। मग कोणतरी आयुक्त होतो त्यांना अधिकार दिले जातात, आयुक्तांना अधिकार आहेत अतिक्रमण झालेल्या ठिकाणचे धार्मिक स्थळ पाडण्याचा, अतिक्रमण झालेल्या ठिकाणचे घरं पाडण्याचा। तो अधिकार होत असताना त्यांनी पार्शालिटी त्यांनी असा भेदभाव करू नये की मंदिरं वाचवायची आणि विहार पाडायची मस्जिद पाडायची। हा जर भेदभाव आयुक्तांच्या माध्यमातून होणार असेल तर मी आयुक्तांना या ठिकाणी सांगतो की त्यांना मग फार जड जाणार आहे पुढचं काम करताना। जर या विहाराला जर धक्का लागला तर तुम्ही उद्या मग त्या ठिकाणी खुर्चीवर नसाल, आमची सर्व लोक त्या खुर्चीला घेराव टाकून तुम्हाला त्या खुर्ची सहित तुमच्या गावाला पाठवण्यात येईल। तुम्हाला ज्यासाठी पाठवलेलं आहे आयुक्त म्हणून हे प्रशासन अधिकारी म्हणून या ठिकाणी जे पाठवलं आहे या शहराचा विकास करण्यासाठी, या शहरामधील पाणी असेल, लाईट असेल, सुविधा असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, वेगवेगळ्या सुविधा लोकांना देण्यासाठी, लोकांना चांगलं राहणीमान मिळावं, या ठिकाणी लोकांना चांगलं शिक्षण मिळावं, या ठिकाणी ट्रॅफिकची व्यवस्था चांगली असावी, या ठिकाणी जे निधी येतो सरकारकडनं तो योग्य पद्धतीनं लोकांच्यासाठी वापरला जातो की नाही त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बसवलेलं आहे। ती खुर्ची त्यासाठी आहे। नुसतं अतिक्रमण धार्मिक स्थळाला तुम्ही या शहरात इथून पुढं एका सुद्धा, आम्ही ते मंदिर असो विहार असो की मस्जिद असो, तुम्ही एका सुद्धा धार्मिक स्थळाला हात लावू नये हा एक प्रकारचा इशारा या मीटिंगच्या माध्यमातून आपल्याला देतो। गरजच नाही आणि कोणी तुम्हाला मागणी जर केली असेल तर आजपासून या मीटिंग मध्ये आम्ही ठरवतो की उद्यापासून आपण प्रत्येकाने आमच्याकडे लिस्ट द्या, ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत, ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत त्या सर्व ठिकाणची लिस्ट काढा। आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की कुठं कुठं मंदिर आहेत, त्या सर्व मंदिराची लिस्ट घेऊन उद्या आपण आयुक्तांकडे जाऊ आणि पहिली इथून सुरुवात करा। आम्ही सुद्धा आमचं काढून घेऊ ना, पहिला मंदिराला हात लावा, मंदिर सर्व काढा, त्यानंतर विहाराला मस्जिदला हात लावा। हा आपल्याला हा या ठिकाणी ठराव एक सर्वसंमतीने लागू करायचा आहे। जोपर्यंत मंदिर या ठिकाणी पडणार नाही, कारण की हा काही एकमेकाच्या धर्माच्या विरोधात आम्हाला कोणी, आम्ही वेगळ्या धर्माच्या विरोधातले नाही आहे। आम्ही कधी द्वेष पण शिकवला नाही आम्हाला वेगळ्या धर्माच्या बद्दल द्वेष करायचा। सर्व आम्ही भाऊबंद म्हणून या ठिकाणी शहरात राहतो। हा देश सर्व गुण्यागोविंदानं नांदणारा, सर्व आम्ही वेगळ्या धर्माची लोक जरी असलो तरी आम्हाला बुद्धांनी बाबासाहेबांनी समता शिकवलेली आहे। कुठल्याही धार्मिक स्थळाच्या आम्ही विरोधातले नाही आहे। पण या ठिकाणी जर आयुक्त चुकीचे वागत असतील, एका धर्माला एक वेगळा न्याय आणि दुसऱ्या धर्माला वेगळा न्याय हे जर होत असेल तर हे आयुक्तांकडनं जे होणार असेल तर ते आयुक्तांना आम्ही होऊ देणार नाही, आम्ही ते करू देणार नाही। ही जनता पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या महापालिकेमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा इशारा या ठिकाणी देतोय।
या प्रभागातले नगरसेवक असतील, ज्यावेळेस निवडणुका आताच झालेल्या आहेत, 4 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्यात, निवडणुका होत असताना तुम्हाला आश्वासनं दिले गेलेले आहेत की आम्ही आहे, आम्हाला मतदान करा, आम्ही तुमचे धार्मिक स्थळ पडू देणार नाही, आम्ही तुम्हाला मदत करू. काही काही जणांना मदत पण केली असेल, कोणी शेड बांधून दिलं असेल, कोणी कॉन्क्रीट करून दिलं असेल, नाही का. मग आता जे जे नगरसेवक आहेत त्यांच्या घरी जायचं, आपण या कमिटीनं त्यांच्या घरी जायचं, त्यांचं म्हणणं काय, जरा ते रिस्तर आहे ना, लेखी आहे ना, ते काय म्हणतात नंतर आम्हाला सांगा, नंतर आम्ही बघतो त्यांच्याकडे. मग या ठिकाणचे नगरसेवक आपल्या पाठीशी उभे राहिलेच पाहिजेत. या प्रभागातलं कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, ही भूमिका सुद्धा नगरसेवकांची असली पाहिजे, इथल्या आमदारांची असली पाहिजे. आमदाराकडे सुद्धा जायचं काम करा, आमदाराकडे सुद्धा जा, कारण आमदारांनी सुद्धा तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे की करा, मी आहे. मग आमच्या मतांवर तुम्ही निवडून येणार, आमची मतं घेणार, आणि ज्यावेळेस आमच्या श्रद्धा ज्या ठिकाणी आहेत, आम्ही ज्यांना महामानव मानतो, आमचे देव का असे ना, आमचे देव आहेत, आमचा देव माणूस आहे. बाबासाहेब असतील, गौतम बुद्ध, ते मानव आम्ही त्यांना मानतो, पण देव माणूस आहे आमचे ते. आमच्या मुलाबाळांचं भवितव्य, आमचे संस्कार त्या ठिकाणून घडतात, आणि ज्या ठिकाणून आमचे संस्कार घडतात त्या संस्काराला जर तुम्ही गालबोट लावण्याचं काम, नेस्तनाभूत करण्याचं काम करत असाल, तर आम्ही ते फुकुडी कदापि होऊ देणार नाही, अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो. आणि अधिक न बोलता जे जे मी सांगितलेलं आहे की मंदिराची लिस्ट काढा. पहिला एक महत्वाचा पॉईंट की मंदिराची लिस्ट काढा. आयुक्तांकडे पण आपण बसू, आयुक्तांकडे उद्याच्या उद्या जाऊन बसू, पण लिस्ट कधी तयार होते, लवकरात लवकर लिस्ट तयार करा, कारण त्या लिस्ट शिवाय, त्या यादीशिवाय आपण त्यांच्याशी बोलू शकणार नाही. आणि आपल्याला माहित आहेत, या भागातलेच काढा, पूर्ण शहरातले काढू नका, भोसरी विधानसभेतले फक्त काढा. मंदिराची लिस्ट काढा पहिला, त्यानंतर नगरसेवकांना भेटा, नगरसेवक काय म्हणतात त्यांचं जरा म्हणणं आमच्यापर्यंत येऊ द्या, मग आम्ही त्यांच्याकडे बघतो. त्यानंतर आमदारांना पण भेटा, आमदार काय म्हणतात त्याच्यानंतर आम्ही त्यांना मग काय सांगायचं सांगतो. त्यामुळे ह्या 3 गोष्टी तुम्ही करा. त्याच्यानंतर आपलं विहार, या विहाराला काही होणार नाही हे सुद्धा सांगतो, काही करणार नाही. प्रॉब्लेम काय आहे आमच्या, म्हणजे त्यांना भीती वाटते, पण आमच्या बांधवांना तो प्रॉब्लेम आहे. हम लोग भी आपके साथ में हैं, आप डरने का नहीं, आप बहुत डर रहे आजकल, ये जब से सरकार है जब से डर रहे, ये समाज का डर बहुत है, क्योंकि ये समाज का डर उनके दिमाग में बहुत है, ये डर जारी है, बाबा साहब का डर है, इसलिए ये समाज का भी डर है. आप लोग थोड़ा संयम से और थोड़ा दिखाओ कि आज नहीं तो कल कुछ ना कुछ अच्छे दिन आने वाले, डरने का नहीं, कुछ होने वाला नहीं, क्योंकि ये साथ में हम लोग विहार आणि मस्जिद सोबत सोबत असल्यामुळं विहारामुळं मस्जिद सुद्धा वाचणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही धार्मिक स्थळं त्याला काही सुद्धा होणार नाही. पण मी जे सांगितलेलं आहे ते लवकरात लवकर करा, या 2 दिवसात त्याचा निर्णय घेऊ. दुसऱ्या 2 दिवसात आपण हे सर्व 3ही गोष्टी सांगितलेल्या करा, आणि त्यानुसार आपण आयुक्तांना जाऊन भेटू, आणि त्यांच्याकडून आश्वासन घेऊ की मी आहे तोपर्यंत तरी बाबा मी काय हात लावणार नाही, मी जोपर्यंत या शहरात आहे मी कुठल्याही धार्मिक स्थळाला हात लावणार नाही, अशा प्रकारचं त्यांच्याकडून आपण लेखी घेऊ. अशा प्रकारचं मी या ठिकाणी निवेदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. सार्वजनिक ठिकाणी बोलतोय, एकही गार्डन सुना सोडले नाही. प्रत्येक गार्डन मध्ये मंदिरं बांधलेली आहेत, प्रत्येक जागेमध्ये रिकामा प्लॉट जिथं जिथं दिसेल तिथं तिथं मंदिर आहे. आणि या मंदिराला 2-2, 3-3 कोटीची मंदिर झालेली आहेत. या सगळ्या मंदिरांना खासदार निधी, आमदार निधी, शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे निधी मिळालेले आहेत. आज त्या डोळ्यात दिसत नाहीये. एक साधं विहार ज्याच्यामध्ये सामाजिक धार्मिक कार्यक्रम चालतात, शेजारी असलेलं मस्जिद जिथं सामाजिक धार्मिक कार्यक्रम चालतात, यांच्यावरती यांचा डोळा. अनेक जागा रिझर्वेशनच्या जागा या लोकांनी अडवलेल्या आहेत, रिझर्वेशनच्या जागा अडवलेल्या आहेत. तुम्ही या जर रोडनी गेलात, आपण घरकुलच्या रोडनी जर सरळ गेलात, शंकराचं मंदिर आहे, भर रस्त्यात आहे, त्या आणखी शेजारी निम्मा रस्ता अडवलाय, कोणी बोलायला तयार नाही. संत रविदासाचं मंदिर झालेलं आहे गणेश तलावामध्ये, 100 तक्रारी त्या मंदिराला पाडावं म्हणून. छोटं मंदिर आहे, संत रविदासांच्या नावानं काम करणारी मंडळी आहेत, विचाराची मंडळी आहेत, चांगलं काम करतायत, पण 100 तक्रारी प्राधिकरणाच्या लोकांच्या.
आणि त्या मंदिराच्या शेजारी गणपतीचं मंदिर आहे, त्याच्याबद्दल कुणाचा चक्कर शब्द सुद्धा नाहीये. इतका द्वेष या लोकांच्या मनामध्ये भरलेला आहे. याला जर थांबवायचं असेल, या ठिकाणी आदरणीय सर्व मंडळी ज्येष्ठ आहेत, पदानं मोठी आहेत, तो तायडे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, त्याचा पाठपुरावा करायलाच पाहिजे. पहिली गोष्ट मी पण एक सांगतोय, मी पण एक माहितीच्या अधिकारात एक पत्र टाकलेलं महापालिकेत मध्ये 4 दिवसापूर्वीच टाकलं की या शहरात असलेल्या अनाधिकृत मंदिरं याची संख्या सांगण्यात यावी. आपण सुद्धा त्या पद्धतीनं पाठपुरावा करायचा असेल तर माहितीच्या अधिकारात माहिती मागा, मंदिरांची संख्या मोजूया आणि आयुक्तापुढे जसं साहेबांनी सांगितलं, तायडे साहेबांनी, तसं आयुक्तांपुढे ठेवूया हात चार आणि त्यांना पण दाखवून देऊया. जर तुम्ही विहार पाडत असाल, तुम्ही मस्जिद पाडत असाल तर आम्ही तुम्हाला मंदिर दाखवून देतो, ती मंदिर सुद्धा पाडा. जर रिझर्वेशन मध्ये असेल, परत शाळेचं रिझर्वेशन असेल, दवाखान्याचं रिझर्वेशन असेल, रस्ता असेल तर त्याचं बांधकाम आम्ही स्वतः काढू. परंतु कानाकोपऱ्यात या ठिकाणी कचरा पडत होता, घाण पडत होती, तुम्हाला सर्वांना माहित असेल. ती घाण पडू नये म्हणून पालिकेचे लोक रात्रंदिवस राखण करायचे. या विहार झाल्यामुळे हा भाग सगळा स्वच्छ झाला, इथली घाण सगळी नाहीशी झाली आणि या भागाचा परिसर असतं तुम्हाला दिसतं, इथं 100-200 झाडं लावलेली आहेत. पलीकडे मस्जिदच्या लोकांनी सुद्धा झाडं लावली आहेत, चांगलं सुशोभीकरण केलं. गटाचं पाणी वाहत होतं, हे जे जलशुद्धीकरणाचं पाणी सगळं या भागात वाहत होतं. या लोकांनी राडा रोडा टाकून हा परिसर सुंदर केलेला आहे. हा यांच्या डोळ्यामध्ये घुसायला लागलेला आहे. मस्जिदच्या नावाखाली, विहाराच्या नावाखाली मंदिर पाडायचं एक आणि 10 विहार 10 मस्जिदी पाडून काम व्हायचं, हा द्वेष यांच्यामध्ये भरलेला आहे. यासाठी आपण सगळेजण, राजू माळे, तुम्ही जे जे पावलं उचला त्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. उद्यापासून तुम्ही रात्रीच्या 2 वाजता, काल तुम्ही रात्रभर जागलाच, कळलं, एक फोन आला असतो तुमच्याबरोबर मी पण आलो असतो, 4-5 पोरं नक्कीच घेऊन आलो असतो किंवा कुटुंबाचा तर पण घेऊन आलो असतो. पण माहित नाही, ज्योतिताईंनी फोन केला म्हणून मला यावं लागलं आणि खात्रीकरणासाठी मग नंतर तुम्हाला फोन. यामध्ये बघतोय आपल्यासमोर बातम्या येत आहेत की मस्जिदींबरोबर मंदिरांचं पण त्या ठिकाणी अतिक्रमण कारवाई केली जात आहे. तर अशा वेळी मंदिर असू द्या, चर्च असू द्या, बुद्ध विहार असू द्या, गुरुद्वारा असू द्या व इतर कुठलेही प्रार्थना स्थळ असू द्या, एक शहर म्हणून आपण सर्व प्रार्थना स्थळांच्या सन्मानात एक व्यापक भूमिका घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती लढा उभा केला असं मला या ठिकाणी. यापुढे जाऊन सांगायचं झालं तर मी हे सांगेन की आता आपल्या समोरचं शहरातलं ताजं उदाहरण आहे की बनावट दारूच्या प्रकरणात जवळजवळ 13 ते 25 मृत्युमुखी पडलेलं आपण सर्वांनी बघितलंय. पण ह्या ठिकाणचं प्रशासन त्यावरती भूमिका घेत नाही. ज्या ठिकाणी माणसं घडतायत, ज्या ठिकाणी शांतता प्रस्थापित होतीये त्या ठिकाणी भूमिका घेताना दिसतात. आणि ह्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे यांची सडलेली बनवावी म्हणून कारण होतं. त्यामुळं शहरातल्या भाजपाला आपण या माध्यमातून टार्गेट केलंच पाहिजे अशी आपली सगळ्यांची भूमिका असते. यापुढे जाऊन सांगताना बुद्धविहारांची कारवाई ही काय पहिली कारवाई नाही. आपण सर्वांना माहिती आहे, निगडीला सेक्टर नंबर 22ला असलेला उर्वेला महाबुद्ध विहार सर्वांना परिचित असेल जवळपास. त्या बुद्ध विहाराचा संघर्ष हा शहरातल्या सर्व आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन केला आणि जवळजवळ 4-4.5 एकरची जमीन आज त्या बुद्ध विहाराच्या साठी उपलब्ध आहे. पण तुम्हाला मला त्यामध्ये एक सांगायचं, जर ते तुम्हाला टिकवायचं असेल, जर ते तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. कारण संघर्षाशिवाय तुम्हाला पाणी प्यायला मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आजच्या या आंदोलनातून, आजच्या या सभेतून उद्याच्या आंदोलनाची भूमिका ठरली पाहिजे. या हिशोबाने आपण सगळ्यांनी वक्तव्य केली पाहिजे. मला असं वाटतंय की शहराचा प्रतिनिधी नागरिक म्हणून भाजपाचे जे महापौर आहेत त्यांना आपण तातडीने घेराव घातला पाहिजे आणि त्यांच्याशी प्रश्न उत्तरे केले पाहिजेत. ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. त्यानंतर तुमची भूमिका ठरली पाहिजे. एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि लांबतो. भाजपचे नगरसेवक इथं जे असतील, काँग्रेसचे असतील, ज्यांना आपण इथं सांगतोय आपल्या बुद्धविहारांनी जेवढे आपल्या सुद्धा उमेदवारांना मतदान केलं नाही, पण भाजपच्या लोकांना मतदान करून त्यांना निवडून तुम्ही नगरसेवक करून आणले. जर त्यांनी ते लोक जर तुमच्या बुद्धविहारासाठी जर उभं राहत नसेल तर त्यांना ठोकल्याशिवाय नागडे गेल्याशिवाय सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि उद्याच्या आंबेडकर वसंत मध्ये सेक्टर 22ला सगळ्यात बॅनर लावलं की जे मस्जिद असतील,
जे बुद्धीवर असतात सगळं काही सुरुवात तिथून झालेली आहे, पण त्यांचा सगळ्यात मोठा डोळा आहे. खरं बघायला गेलं तर इथं असणारा आमदार बीजेपीचा आहे. त्यांचा ही जागा आहे ना बिल्डरच्या कशामध्ये घालायचे, हे जागा आज किती कोटी रुपयाचा आहे. त्यांना जागा पाहिजे आणि त्यांना काय पैसा कमवायचा बिल्डरला द्यायचा, बाकी त्यांना काय घेणं देणं नाही. तुमच्या समाजाला काय घेणं देणं नाही. जो पकडून त्यांना मतदान पाहिजे त्यावेळेस तुमच्या समोर गुडघे सुद्धा टेकतात, पण ज्या टायमाला तुम्ही मतदान केलं तुम्हाला ते विचारत पण नाही. पण आम्ही एवढं ठणकावून सांगतो की उद्याच्याला सेक्टर 22 आम्ही बोर्ड लावणार. प्रत्येक एरियामध्ये आपापला बोर्ड लावा. जर आमच्या जर इथलं काय नाही जर बजेट असतील बोलीवर जर हात लावला, जर आम्ही त्यांचे हात काढायचे, पण ताकद आमच्यामध्ये आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. साहेब आणि आपण ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी आपल्याला उठ म्हणण्याची कुणाची ताकद नाही. म्हणून संत कबीर काय म्हणतात, ऐसी वाणी बोल की कोई ना बोले झूठ और ऐसी जगह बैठो की कोई ना बोले उठ. अरे आयुक्त, हे आमचं विहार आहे, तू काय म्हणतोय तू मोठा. ज्या भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, ज्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये आम्हाला श्रद्धा उपासना यांची समानता दिली आहे, ही श्रद्धा म्हणजे आमचं बुद्ध विहार आहे. आयुक्त साहेब, पहिल्यांदा तुम्ही भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाचा. बस त्यात आमचा अधिकार आहे. जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है आणि हे विहार आमचा आहे. बांधवांना घाबरू नका. आपल्या बापाने 7/12 आपल्याच नावावर लिहिलेला आहे. तो आयरा गायरा नत्तू गायराच्या नावावर लिहिलेला नाही. त्यामुळं एकदम बा भीमाचं नाव घेऊन आपण जी क्रांती करतो, जो लढा उभारतो, त्याला यश येतं. म्हणून मला असं वाटतं, एवढंच म्हणेल की आपण ज्या वेळेला एखादा लढा उभारतो, एखादी क्रांती करतो आणि त्याला जे आपल्याला फळ मिळतं ते काय लगेच मिळत नाही, त्याला संघर्ष लागतो. म्हणून मला असं वाटतं की मंजिल बदले या वक्त बदले, हम हमारा मुकाम जरूर पाएंगे. जो समझते हैं खुद को बादशाह, उसे एक दिन भिंजी के दरबार में जरूर नचेंगे. आमच्या नगर आपल्या शेकडो लोकांच्या उपस्थितीमुळे इथून कमीत कमी 30 पोकलेन आपण सगळ्यांनी रात्री ज्यांनी पिटाळून लावल्या, एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया. ही जी आपल्याला नोटीस आलेली आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 433 क च्या अंतर्गत, कारण आपल्यातल्या बऱ्याच लोकांना याची जाणीव नसते. त्या नोटीसचा अर्थच असा आहे की तुम्ही न्यायालयात सुद्धा याच्या विरोधात जाऊ शकत नाही. न्यायालयात सुद्धा जाण्यापासून आपली नसबंदी करणारी नोटीस या महानगरपालिकेनं आपल्याला पाठवलेली आहे. आणि आपल्या सर्वांशी बोलल्यानंतर जे काल लक्षात आलं की मागच्या किती वर्षापासून आपला या जमिनीवर ताबा आहे. तुम्हा सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे की कायद्यामध्ये तरतूद आहे, ऍडव्हर्स पोजेशन ऍक्ट नावाचा एक कायदा जरी असला तरी त्या कायद्याचे काही नियम आहेत. खाजगी जमीन असेल तर किती वर्षाचा ताबा पाहिजे, सरकारी जमीन असेल तर किती वर्षाचा ताबा पाहिजे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आमची विनंती असणार आहे की आपल्या या जागेला रेकॉर्डवर आणण्यासाठी महानगरपालिका तयार नाही. ना ते तुमच्याकडून नळपट्टी घेतील, ना घरपट्टी घेतील, ना कोणताही टॅक्स घेतील. त्यामुळं माझं आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे की भले आपल्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई करू द्या, कारण अटक कशासाठी झालं ते तरी पोलिसांना नोंद करावी लागेल, तेव्हा आपली सरकारी नोंद होईल. त्यामुळं कुठल्याही प्रकारे कोणत्याही पोलीस कारवाईला कुणीही कृपया घाबरू नका. आणि कसलंही बुलडोजर आलं, बुलडोजर हे सजीव वस्तूवर चालत नसतं. झाडावर सुद्धा बुलडोजर चालत नाही. बुलडोजर जिवंत माणसांना कधीही चिरडू शकत नाही. बुलडोजर निर्जीव भिंतीवर चालू शकतं.
याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे की बुलडोजर आल्यानंतर हजारो लोकांना त्या समोर आडवं पडल्याशिवाय ते थांबणार आहे तयारी आपली. त्यामुळं आता कधी काय होईल त्याची खात्री नाही. रात्री सुद्धा चिखलीमध्ये अनेक मस्जिदी पाडल्या गेल्या. या शहरातल्या अनेक मुस्लिम बांधवांनी आमच्याशी संपर्क केला आणि त्या सगळ्यांनी मिळून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या आंदोलनात आम्हाला मार्गदर्शन करावं अशी विनंती केली. मी काल रात्री बाळासाहेब आंबेडकरांना आपल्या शहरातल्या सगळ्या घडामोडीची कल्पना दिली. उद्या सकाळी ते परत शिष्टमंडळ येणार आहे. मला आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे की जे अनधिकृत आहे आता ते पाडू नका. असं जर आपण म्हणलं तर कोणताच शासकीय अधिकारी आपल्याला काही बोलणार नाही, काहीच बोलणार नाही. त्यामुळं आपली भविष्यातली जी पुढची मागणी आहे या महानगरपालिकेची 1167 हेक्टरची अनधिकृत बांधकामाचा इतिहास आहे. या महानगरपालिकेच्या जमिनीवरचं 70% बांधकाम अनधिकृत आहे. माहिती अधिकारातून ती माहिती बाहेर आलेली आहे. किती टक्के बांधकाम? 70%. हे तुमचं हे काही 20 गुंठ्याचा प्लॉट नाही. त्यामुळे इथले आमदार महेश लांडगे असतील, महापौर रवी लांडगे असतील, त्यांच्या मागं पुढे फिरणारे बगलबच्चे असतील आणि त्यांच्या आदेशावर माकडासारख्या कोलांट उड्या मारणारं इथलं प्रशासन, आम्हाला हे चांगलं माहिती आहे कोणताही प्रशासकीय अधिकारी हा कोणताही कारवाई करताना तो काही सुमोटो पद्धतीनं करतो का? जर तो मनानं कारवाई करत असेल तर साल्यांना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. या शहरात ज्या फुगेवाडीमध्ये 20 माणसं अनधिकृत ते दारू पिऊन मेले, तुमच्यात हिम्मत असेल तर पहिले दारूच्या अड्ड्यांवर तुम्ही बुलडोजर चालवायला पाहिजे होते. माणसं मेले, 20 माणसं मरतात. या शहरातले अनधिकृत सगळे बार, रेस्टॉरंट, हॉटेल्स, दारूचे अड्डे आणि इथल्या आमदार नगरसेवकांच्या बिल्डिंगची लिस्ट माझ्याकडे दुपारी पोहोचली. त्यामुळं बेशरमीच्या फुलाचा हार घेऊन आपण आयुक्ताला साकडं घालू की तुम्हाला बुलडोजर चालवायचं, तर तुमच्यात हिम्मत असेल तर पहिले इथल्या आमदाराच्या नगरसेवकाच्या अनधिकृत बांधकामापासून सुरुवात करा. पहिले बियर बार करा, दारूचे अड्डे करा, अनधिकृत बिल्डिंग करा. याचा अर्थ स्पष्ट आहे. तुम्हाला अनधिकृत कोणत्या बिल्डिंग दिसत नाहीत, तुम्हाला फक्त मस्जिद आणि विहार जर दिसत असेल तर याचा अर्थ काय? मागच्या 1 वर्षापासून कुदरवाडी चिखली परिसरातल्या 217 एकर जमिनीतल्या 4,500 मुसलमानांच्या 50 वर्षापासून ताबा असलेल्या जमिनी बेचिराग केल्यात. 50 वर्षापासून. काल बोपोडीमध्ये 200 वर्ष जुनी एक दर्गा की मला वाटतं मस्जिद आहे, दर्गा आहे, 200 वर्षापासून त्याचा इतिहास आहे. त्याच्यावर बुलडोजर चालवलं गेलंय. बांधवांनो, भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, या युद्धामध्ये आता आपल्या बाजूनं एकच महत्वाची भूमिका असणार आहे. आता या सगळ्यांना झुकवायचं असेल तर जनरेटा महत्वाचा आहे. काल रात्री पोलिसांचे पिंजरे किती आले? काल रात्री 30-40 पोलिसांचे पिंजरे होते. 200-300 लोक इथं थांबले होते. तुमच्या 200-300 लोकांच्या उपस्थितीमुळे त्यांना पळून जावं लागलं. मला हेच विनंती करायची आहे की शहरामध्ये अनेक जमिनी अनधिकृत आहेत. सगळ्या जमिनी भूखंडाचे श्रीखंड खात आहेत. फक्त त्यांना जमीन कुणाची दिसते? मुसलमानांची जमीन आणि बौद्ध विहारांची जमीन. आणि इथं शेकडो एकर जमिनीवर, अरे महारवतनच्या किती जमिनीवर ताबे मारले साल्यांनो तुम्ही? महारवतनच्या शेकडो एकर जमिनीवर ताबे आहेत.
त्यामुळं आपल्याला त्यांना जमीन द्यायची नाही हे तर काहीच नाही. पार वक्फ बोर्डाची 9 लाख एकर जमिनीवर त्यांचा डोळा आहे. तिथं कायदा बनतोय. इथल्या छोट्या मोठ्या जमिनीपेक्षा पूर्ण देशातल्या, कारण जमीन आपल्या गुलामीचं मूळ कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, तुम्हाला जमीन नाही म्हणून तुम्ही गुलाम आहेत. त्यांना जमीन नाही बघवत. आणि ही जी जमीन आहे इथं हजारो कोटीचे भाव आहेत. त्यामुळं आपल्याला मिळालेल्या ज्या जमिनी आहेत, या शहरातल्या जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत त्या पण अशाच बसल्यात ना. फक्त त्यांचा इतिहास असा आहे की कुणी 30 वर्ष, कुणी 40 वर्ष, कुणी 50 वर्ष. त्या सुद्धा जमिनी SRAच्या नावाखाली तिथून सुद्धा लोक बेचिराग केलेत आणि टोटल SRAच्या माध्यमातून त्या हजारो एकर जमिनीवर परत ताबा मारला शासनानं. म्हणून आजच्या दिवशी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मी हे का बोलत आहे, कारण तुम्ही लिगली जर या प्रक्रियेत पडले तर लिगली कोणताच लोकप्रतिनिधी आणि कोणताच प्रशासकीय अधिकारी आपल्याला कुठलंही उत्तर देणार नाही. यांना झुकवायचं असेल तर जनतेचा रेटा अतिशय गरजेचा आहे. पब्लिक जर हजारोच्या संख्येनं असेल तर 40 किलोच्या जरांगे पाटलाला मुख्यमंत्री ज्यूस घेऊन येतो की नाही येतो? पाटलाचं किती आहे वजन? पाटलाचं वजन जास्त नाही भागवत साहेब, पण पब्लिकचं वजन आहे. ते कुठेही बसतं आणि कुठेही संडास करत होते त्या मुंबईमध्ये. त्यांची संडास बघून शासन कंटाळलं आणि म्हणले काय यांच्या मागण्या आहेत त्या पुढे सरकवा. तुम्ही किती उंचीचे, तुमचं नाक काय, डोळे काय, तुम्ही किती ओरडता चिरकता, हे लोकशाहीमध्ये चालत नाही. ही लोकशाही पब्लिकच्या रेट्या पुढे झुकते. त्यामुळे याही मुद्द्यामध्ये माझी आपल्या विनंती असणार आहे की कुठल्याही प्रक्रियेमध्ये इथं जर उद्या हजारोनं पोलिस मैदानात आले तर कमीत कमी त्याच्या 10 पट 10,000 तरी लोक मैदानात असतील तर मला खात्री आहे पोलीस हात लावणार नाही. तुम्ही असताल मुठभर आणि पोलिसाचे टेम्पो जर लागले तर मग जे व्हायचं ते होणार. पण मी पुढचं वंचित बहुजन आघाडीचा एक वकील या नात्यानं सांगतो, या बुद्ध विहाराच्या लढाईमध्ये जर कुणाला पोलिसांच्या पाशवी अत्याचाराला बळी पडायची वेळ आली तर त्या सगळ्यांची कायदेशीर मोफत लढाई वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं 1 रुपया न घेता एकाला सुद्धा आम्ही जेलमध्ये थांबू देणार नाहीत. पण लढाई ही आपल्या विहाराची असावी. त्यामुळं बिनधास्तपणे, कारण आम्हाला पोलिसांच्या वर्द्या उतरवण्यात जास्त मजा येते. फक्त पोलिसांचा माज उतरवायचं म्हटलं की आम्हाला जास्त आवड त्याची आहे भागवत साहेब. 72 पोलिस महाराष्ट्रामध्ये आम्ही सस्पेंड करण्यामध्ये आम्हाला यश भेटलेलं आहे. त्यामुळे आम्ही वाटच बघतोय की पोलिसांनी खेटावच त्या साल्याची वर्दी नाही उतरवली तर इथून पुढे वंचित बहुजन आघाडी आणि आपल्या आंबेडकरी चळवळीचा दबदबा, कारण आपल्या हातात आता काय नाही. हे आमदार, खासदार, मंत्री ते जनतेच्या विरोधाला सामोरं जाणार नाही, ते पोलिसाला पुढे करणार. मोठा नेता असेल तर ED, CBI, CID, आणि आपल्यासारखे असतील गल्ली बोळातले तर त्याच्या मागं पोलीस. काल रात्री या शहरातले जवळपास सगळे मुस्लिम नेते डिटेन केले होते की नाही? जवळपास, चांगले आता मी नाव नाही घेत, जवळपास सगळे नेते एकतर डिटेन होते, त्यांच्या घरावर झडत्या झाल्या, घरातून उचलले गेले, मोबाईल बंद करून काही लोकांना या ठिकाणी दूर राहावं लागलं, कारण काल रात्री त्यांना कारवाई करायची होती. त्यामुळे मी अतिशय जबाबदारीनं बोलतो की उद्या या जरी विहारावर त्यांचा वाकडा डोळा असेल तर हे लक्षात घ्या, इथं मंचावर बसलेले ज्यांनी ज्यांनी भाषण केले त्यांना पहिलं उचललं जाणार आहे. टाळ्या वाजवणारे खुश राहा. मला वाटत असेल भाषण झाले बाबा, पहिले आम्हालाच उचलणार ते गेले ना. आता इथं कोणी राजू भाऊन तलेच केलंय भाषण. हा, सांगण्याचं तात्पर्य काय की या लोकांनी तुमच्यासाठी आणि बुद्ध विहारासाठी जेलमध्ये जाण्यापासून घाबरलेत का? एकदा टाळ्या वाजून अभिनंदन तर करा.
एक तर कुणी बोलायला तयार नाही. महेश दादाचं नाव म्हणलं की अर्धे लोक पळून जातात. अर्धे तुम्ही रात्री काही लोकांचे नाव घेतलेत. त्यामुळे आमचं त्यांना सांगणं आहे पहिलवानाला की तुमच्याही कुठल्या कुठल्या जमिनी आहेत त्याची उद्या रात्रीपर्यंत सगळं अपडेट आमच्याकडे यायला आहे. तुम्हाला खाजवायचंय तर तुम्हाला खाजवायला उत्तर आम्ही खाजवण्यानंच देणार आहेत. त्यामुळे आम्हाला एवढंच सांगायचंय की थोडं खंबीर राहा. जसा सोमनाथ सूर्यवंशी बाबासाहेबांच्या अपमानाचा बदला घेताना तो बिचारा मेला, पण तुम्हाला मी एक खात्रीनं सांगतो कमीत कमी 15 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेप करूनच तो पोरगा जाईल. 15 मर्डरचे गुन्हे आपण पोलिसांवर दाखल केले आहेत. मर्डरचे पोलिसांवर. आता हे आपल्या हातात नाही, आपल्या हक्काची लढाई आहे. पोलीस त्यांच्या गडबडी काही थांबवणार नाहीत. आणि काल रात्री बरेच पोलीस आम्हाला भेटले, त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला लिस्ट आली, यांना उचलायची, हे पाडायची, आम्ही काही करू शकत नाहीत, हे आदेश आहेत. मी आता आल्यानंतर आपले जे कोणी एक जबाबदार होते त्यांच्याशी मी बोललो, तर त्यांना कोणीतरी जे इथले लोक आहेत त्यांनी सांगितलं की चालू आहे, होणार नाही, तुमच्यावर करणार नाही. ते तिकडं जायचं होतं, इकडं हेडक्वार्टर आहे, त्या पोखलेन इथं ठेवल्या जातात, इथून तिकडं चालल्या जातात, असं काहीतरी मला एक रिपोर्टिंग आली आहे. पण मला वाटतं आपण थोडं सतर्क राहा. काल रात्री 4:30-5 पर्यंत जसं थांबलो त्याच पद्धतीनं मला वाटतं सगळ्यांनी आपले मोबाईल अलर्ट ठेवा. इथं जेवढे लोक थांबतील त्या लोकांनी इथं थांबलं पाहिजे. आणि जसा फोन येईल तसं 10 मिनिटं ते अर्ध्या तासाच्या आतात रात्री कधीही आपल्याला फोन आला, हजारो लोकांना इथं पोहोचावं लागेल. ही सतर्कता आपण ठेवूया. आणि राहिला मुद्दा, आता जर लोक जमत असतील हजारोच्या आपण ताकदीनं, तर आपण सगळे यांना जाब विचारण्यासाठी किंवा सुरक्षा मागण्यासाठी तर या जनरेटेच्या आधारावर यांना जाब विचारायला किंवा आपल्याला सुरक्षा दे, त्या महापौरला काय बोलायचं, आयुक्ताला काय बोलायचं ते आपण लिस्ट घेऊन बसू. आणि आपण सगळेजण, मला जे वाटतं, कारण घी अगर सीधी उंगली से नहीं निकलता तो टेढ़ी उंगली से निकालना पड़ेगा. अख्खं पिंपरी कॅम्प अनधिकृत आहे, करोडोचे व्यवहार चालू आहेत, त्यांचे दुकानं अनधिकृत आहेत. आणि जसं आता आमच्या कांबळे सरांनी उल्लेख केला, ही गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे की भुसरीतच कारवाई चालू आहे, पिंपरी विधानसभेत आहे का? चिंचवडमध्ये ते ठरलेले काहीतरी पट्टा असतो तो वाकडचा, तेवढेच काढतात, ते ठरलेलाच पट्टा आहे तो. बांधवांनो, आपण सगळेजण त्यांना टेक्निकली कशा अडचणीत आणायचं आपण आणूया. आपलं म्हणणं एकच राहील की तुम्ही बुलडोजर चालवायचं तर चालवा, ही आम्ही जी लिस्ट देतो सुरुवात तिथून करायला तुम्ही तयार आहेत का? तेव्हा आपण ह्या पद्धतीनं त्यांच्यावर डिस्क्रिमिनेशन, मुद्दाम जातीगत हेतू ठेवून ते कारवाई करत असतील तर त्याचा आपण जाहीर निषेध करू. 12 तारखेला मुस्लिम बांधवांचं आंदोलन आहे, बरोबर? 12ला आहे ना? तर 12चं आंदोलन आहे. उद्या शिष्टमंडळ आम्हाला भेटायला येणार आहे. आणि जर शिष्टमंडळाला बाळासाहेब आंबेडकरांनी एक सूचना दिलेली आहे, ती सूचना जर मंडळानं लक्षात घेतली तर कदाचित खुलेआमपणे इथल्या सगळ्या बदमाशांना मातीत गाडण्यासाठी बाळासाहेब सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होतील. तसं आम्हाला निवेदन तर आलेलं आहे. मी उद्या बोलल्यानंतर आपल्यालाही या बाबतीत सांगेल. आपण सर्वजण जे इथं जमलेले आहात, मला वाटतं एक तारीख ठरवा, एक लाईन ठरवा आणि हजारोच्या संख्येनं आमदाराच्या घरावर जायचं की इकडं महापौराच्या घरावर जायचं ते ठरवा. आपण जाऊ, सार्वजनिक त्यांना जाब विचारू आणि त्यांनी आपल्याला काय वचन देतात का ते आपण पाहू. जर त्यांनी नाही दिलं तर लिस्ट घेऊन आपण आयुक्ताजवळ बसू आणि सगळे इथले जेवढे मोठे मोठे रानबोके आहेत त्यांच्या प्रॉपर्ट्यांच्या, अनधिकृत प्रॉपर्ट्यांच्या लिस्ट आमच्याकडे आहेत. पहिले सुरुवात तू इथं बुलडोजर चालू कर, मग आम्ही असं समजू की तुला काही जाती धर्माचा विषय नाही आहे, तुला सगळं शहर स्वच्छ करायचंय असं आम्ही गृहीत धरू. पण या शहरातलं 70% बांधकाम हे अनधिकृत आहे, हे या ठिकाणी मी सांगतो. आणि आपण सर्वजण या बैठकीला कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता शेकडोच्या संख्येनं उपस्थित झाला, त्याबद्दल आपला आभार मानतो. आणि उद्याची रणनीती काय असावी ते कमिटीनं ठरवावं. मी माझ्या वतीनं
माझे जे काही मला योग्य वाटतात ते 2 सूचना मी मांडलेल्या आहेत. याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. जय भीम, जय शिवराय. अस्सलाम वालेकुम. सर्व इथं बसलेल्या बांधवांनो आणि आई बहिणींनो आणि माझ्या मुस्लिम समाजाच्या बांधवांनो, मी इथं फक्त एवढंच सांगणार आहे की ह्या जी आपल्या PCMC मध्ये कारवाई होतात धार्मिक स्थळावरती, ह्याचा उद्देश सर्वांना माहिती आहे कोण करतोय काय करतोय. नावाचं उल्लंघन करून परत टीका करून आणि मग अधिकाऱ्यांच्या सापड्यामध्ये सापडायला नको. त्याच्यासाठी मी आता तुम्हाला 1-2-3 गोष्टी सांगतो की एखाद्या कुटुंबांमध्ये एक नवीन लग्न करण्यासाठी एखादी मुलगी जर बघावी लागेल आपल्याला, तर आपण सोबत काय एखादी गाडी करणार आणि 4 घरांचे 4 माणसं घेऊन जाणार आणि त्या मुलीला बघणार, मग ते मुलीवाले आपल्याकडे येणार. असं एक परंपरा चालू आहे आणि अजूनही चालत राहील. ह्याच्यानं काय ठरतो की आपल्या घरात येणारी मुलगी किंवा आपली मुलगी ज्या घरात जाते तर तिथलं वातावरण आणि त्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडावं, यासाठी आपण एकमेकांना बघून एकमेकांना पाहून मग काहीतरी मार्गदर्शन करून आणि काही व्यवहारिक गोष्टी ठरवून आपण एक लग्न लावतो. आणि त्यानंतर त्या एका मुलीचं आणि एका मुलाचं ज्या वेळेस लग्न लागतो तर त्यांचा संसार तिथून सुरू होतो आणि 1 वर्षानंतर त्यांना छोटंसं बाळ होतं आणि त्यांच्यावरती जबाबदारी येते की त्याला शिस्त लावून देणे, त्याची वागणूक चांगली करणे आणि त्याला उच्च शिक्षण देऊन कोणत्या तरी मोठ्या पदावरती बसवून चांगल्या पद्धतीनं आपल्या शहरात किंवा कुठं जे काम करत असेल तिथं चांगलं त्याचे वागणुकीनं कामं चांगले घडावे, हेच असतो ना उद्देश. पण ज्या वेळेस ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये नगरपालिका येण्याच्या अगोदर इथं ग्रामीण भाग होतं, त्यावेळेस काय टॅक्स पेड वगैरे करत नव्हते. पण योजना यायला लागले. आता हे घरकुल योजना 2008 साली फॉर्म भरून तुम्हाला भेटल्यात. तर त्यावेळेस आपल्याला माहिती पडलं की टॅक्स पेड होतो आणि नगरपालिकाला आपले पैसे वगैरे जातात आणि आपल्या पैशावरती हे नगरपालिका उभं राहिली, त्याला आपण मोठं केलं. पण आज ते आपल्याला ज्ञान हे देते की तुम्ही कसं वागायचं. तुमच्या घरातलं जरी संडास बाथरूम बांधायचं असेल तर आमच्या पैसे या, पैसे भरा, परवानगी घ्या, मग संडास बाथरूम तुमच्या घरात तुम्ही ओपन करा. हे आज ते आपल्याला शिकवायला लागलंय. पण का तुमच्याकडं कायदा फक्त धर्माच्या एक आर्टिकल 25 जे आपल्याला हे शिकवतो की हिंदुस्थान जे स्वतंत्र देश आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या धर्मावरती फुल परवानगीनुसार आपल्याला इथं आपण जगू शकतो. पण काय हे भावना त्यांना कळत नाहीयेत आणि आपल्या धर्मस्थळांना त्यांनी टार्गेट केला. तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्हाला आज जे फुगेवाडी असेल, हडपसर असेल, आज 34चा आकडा गेलाय जिथं नशा करणाऱ्या लोकांमध्ये एक पॉइझन आला आणि ते तेवढे घर उद्ध्वस्त झाले. तुम्ही त्याच्यावरती कारवाई का नाही केली? ते गरजेचं होतं का? हे गरजेचं होतं का? आमच्या धर्मस्थळांवरती काही तुम्हाला इथं आतंकवादी किंवा इथं काही तुम्हाला भविष्य उज्ज्वल किंवा तिथं काय असं अतिरिक्त की लोकांमध्ये भांडणं लावायचे का हतियार काय असं सापडतंय तुम्हाला? तुम्ही येऊन चौकशी करा. आता मी येतो माझ्या मुद्द्यावरती. मी तुम्हाला ते लग्नाचं उदाहरण दिलं. ज्या वेळेस एक संसार सुरू होतं तर तिथं एक आई आणि एक वडील ज्या वेळेस ते होतात तर त्यांच्या खांद्यावरती एक जबाबदारी येते आणि त्यांच्यावर जे जबाबदार असते सर्वात अधिक त्याचा बापाचा आणि आईचं चांगलं वागणूक देणं आणि चांगले शिक्षण देणं. तर आमचं एक मी हे उल्लेख करून ह्याच्यासाठी सांगतोय की ज्या वेळेस तुम्ही आम्हाला घरकुल योजना करून दिलं तर त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही का सर्व धर्माचे लोक इथं होते तर त्यांना धार्मिक स्थळ त्यांच्या पद्धतीनं तुम्ही द्यायचं होतं. मग आम्ही आमच्या पद्धतीनुसार इथं बसलोय. तर तुमची जबाबदारी आहे की आम्हाला चांगली वागणूक द्यायची होती.
एक छोटा मुलगा, त्याला जर आपण त्याच्यावरती लक्ष नाही दिलं, तो सिगरेट प्यायला लागलं, तो दारू प्यायला लागलं, मग तो गुन्हेगारी खात्यात जाऊन एक जेलमध्ये जाऊन बसलं, तर त्याला जबाबदार कोण? आई वडील. मग आज आम्ही जर अनधिकृत जागेवर बसलं तर आम्ही चुकीच्या मार्गाने आलं हे तुम्ही सांगता, तर ह्याला जबाबदार कोण? नगरपालिका. तुम्ही जर वेळेवर आम्हाला पद्धतशीर जागा दिली असती आणि आम्ही आमच्या धर्माला फॉलो करत आम्ही आमच्या धर्मस्थळांना सांभाळलं असतं, तर आज ही वेळ आली असती का? मग तुम्हाला आमचा प्रश्न आहे की पहिला आमचं मार्ग लावून द्या, नंतर तुम्ही कारवाई आणा. आणि अनेक कारवाया तुम्हाला करायची आहेत, तुमच्यापाशी लिस्ट आहे, तर कायदा समान ठेवा. आम्ही ह्या हिंदुस्थानचे नागरिक आहोत, आमचं हक्क आहे, संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे की आम्ही आमचा आवाज उचलू शकतो. तर ह्याच्यासाठी तुम्ही पहिलं जेवढे अनधिकृत इलिगल कन्स्ट्रक्शन, ते नेत्याचे असो किंवा कोणत्या बिल्डरचे असो किंवा तो CM PM चे असो, त्यांची लिस्ट काढा आणि एक कायदा काढून सगळे एकत्र तुम्ही सगळ्यांना एक वार्ड नंबरनुसार तुम्ही कारवाई सुरू करा. मग आम्ही आमच्या पद्धतीनं तुम्हाला वेळ सुद्धा येऊ देणार नाही की तुमचा बुलडोजर आमच्या दारातील, आम्ही सुद्धा आमची व्यवस्था करू शकतो. तर तुम्ही असं मार्ग काढा आणि तुम्ही सुद्धा कायद्यात राहून कायदा आम्हाला दाखवा की कायदा असा असतो. किंवा आमचा विश्वासघात करून आमच्यावरती अन्याय करून असं नका सांगू की पोलीस प्रशासन किंवा पालिका तुमच्या विरोधात. तुम्ही काही करा, आम्ही आमच्या ह्याच्यावरती ठामपणे आम्ही कारवाई करणारच. हा असा चालणार नाहीये. हा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं आम्हाला चालवायला आणि आमचा आवाज उचलायला शिकवलेला आहे, तर आम्ही आवाज आमचा उचलणार आणि उचलत राहणार. मी एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय संविधान. बरं, सॉरी बोलूया काय बसत. हॅलो, बराच वेळ झालेला आहे. आवाज येतोय का? हॅलो, बऱ्याच जणांचे भाषण झालेले आहेत. मला उशीर झाला त्याच्याबद्दल मी माफी मागतो. काय झालं की एक आंदोलन होतं साहेब तिकडं, त्याच्यामुळे मी चाकण साईडला होतो आणि बऱ्याच जणांची भाषण झालेले, बरं वाटलं. आणि आजही लोक जमलेले आहेत. तर मी एवढंच सांगेल आम्हाला गिअर पडतील हळूहळू की आज भी माणसं आलेत, आमच्या सर्व महिला आहेत उपस्थित, मुस्लिम बांधव आहेत आणि नेते मंडळी सर्वजण आहेत तिथे उपस्थित. आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्हाला आमचे जे धार्मिक तळ आहेत त्याचं संरक्षण करायचं. कुणाला वाटत असेल की राजकारण करायलेत, सभा करायलेत, सभा आणि मोर्चे आंदोलन करून आम्ही थकलोय आणि करतोय. आता आमचं धार्मिक तळ वाचवण्याचा मोठा हे इशू आहे. सगळ्यांनी ध्यानात ठेवायचंय. आता ठीक आहे, कारवाई होणार आहे. आता 1 दिवसात होणार आहे का 2 दिवसात होणार आहे का 3 दिवसात होणार आहे हे काय ती सांगणार नाहीत, पण कारवाया शहरामध्ये होणार आहेत. हे ठरलेलं गणित आहे त्यांचं. असो, ती त्यांचं काम करणार आहेत, आम्हाला आमचं काम करावं लागणार आहे. जर त्यांची इच्छाच असेल की आम्हाला बौद्ध विहार पाडायचे, मस्जिद पाडायची, चेत पाडायचे, मंदिरं पाडायचे, तर आता काय झालेलं आहे, त्यांच्या डोक्यामध्ये सैतान डोक्यामध्ये शिरलेला आहे. त्याला नाही इलाज आहे. जर ती सैतान काढायचं असेल तर आपल्याला मुस्लिमांना, दलितांना, सर्वांना जागृत लावून त्यांच्या डोक्यातलं भूत काढावं लागणार आहे, लक्षात घेतलं पाहिजे. जर तुम्ही भाषणच करत बसलो आपण
आणि ती कारवाई करत आहे म्हणून भेट असताल तर आता इथे भिनाराचं काम नाही बाबा. काल भाषण झालं परवा, मी म्हणलं ठीक आहे, आज आपण सभा ठेवली पाहिजे. वकील चांगले पायीनं बोलतात, बरं वाटलं आणि बरंही वाटलं. त्यांनी सांगितलं आंदोलन कसं असते, केस कशी असते, पण काही लोकांनी भ्यायची गरज नाही, त्यांची सांगण्याची आहे. वकील आहे ना की ते म्हणले आम्ही सोडतो, बरं झालं. आणि कांबळे साहेब मागे बसतात वकील, ते चांगले हुशार आहेत. वकिलाची टीम जोरात आहे. आणि मनसुडे साहेबांना सांगितले की आपले 5-50 वकील आहेत. 5-50 नाही, हजारावर वकील आहेत, पण 5-50 वकील कसे तयार झालेत आपल्या बाजूने हेच मला कळत नाही. बरं झालं, त्यांचं हार्दिक अभिनंदन. मला हे म्हणायचं आहे, कारवाया करणार ठीक आहे, पण एवढी का चीड आहे? तुम्हाला आमचं मत घेताना मजा वाटते, तुम्हाला सत्तेमध्ये जातात आमच्या मतावर, आणि तुम्ही मात्र आमचे बौद्धहार तोडण्याची भूमिका करतात. आम्ही तुम्हाला सांगतो, तुमचा सत्यनाश झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घेतलं पाहिजे. तुमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घेतलं पाहिजे. मला सांगायचंय नगरसेवकांना, तुम्ही ही कारवाया थांबवा. मला आमदाराला सांगायचंय, मई दादांना, दादा कारवाई थांबा. मला जगतापला सांगायचे, शंकर जगतापला, ही कारवाई थांबवा.